आज खऱ्या अर्थाने पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील विकास कामांच्या बरोबरच या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्यासह युतीच्या सरकारचे खऱ्या अर्थाने आभार मानण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे। याचं कारणही तसंच आहे की माझ्यासह आपणही पाहिलं असेल की गेल्या अनेक वर्षापासून करोडो रुपयाच्या निधीचा जो काही पत्रकार परिषदांमधून मी आपल्या समोर घेतला तर निश्चितपणे एक अभिमान वाटेल, अभिमानाने सांगावसे वाटेल एवढा मोठा निधी आपल्या या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघासाठी आजपर्यंत आपल्या या युतीच्या सरकारने आणि खास करून एकनाथजी शिंदे साहेबांनी या पाचोरा आणि भडगाव तालुक्यासाठी दिला। आणि म्हणून या विकास कामांच्या चर्चेबरोबरच त्यांचं आभार आणि अभिनंदन मी पहिल्यांदा आजच्या या पत्रकार परिषदेत मी या ठिकाणी मानतो। मी मागच्या आठवड्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्या दिवशी ह्या दोघही तालुक्यांसाठी आपल्या या मतदारसंघासाठी जवळपास 50 कोटी रुपयाच्या निधीचा गोषवारा मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला। आणि आता 2 दिवसानंतर म्हणजे 8 दिवसानंतर आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये मला सांगताना आनंद होतो की आपली जी जळगाव चौफुली आहे त्या जळगाव चौफुलीपासून तर आपल्या हद्दीपर्यंत म्हणजे पहूरच्या पहिले मालखेड्यापर्यंत जवळपास 148 कोटी रुपयाचा एडीबीच्या माध्यमातून आपला रस्ता मंजूर झाला। त्याची आता टेंडर प्रोसेसला सुरुवात होईल आणि मला असं वाटतं की येणाऱ्या 1.5-2 महिन्याच्या आत त्या कामाला सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर कसगावचा एक रस्ता आहे, कसगाव पासून मग कसगाव, गोंडगाव, कोळगाव आणि सिंधीच्या आपल्या पारवा तालुक्याच्या हद्दीपर्यंत 140 कोटी रुपयाचा निधी त्याही रस्त्यासाठी मंजूर झालेला आहे। म्हणजे ह्या दोघं रस्त्यांचा आता दुसरा हायवेज आपल्याला म्हणता येईल। नॅशनल हायवेच्या बरोबरीने हा निधी मंजूर होऊन हे दोघही रस्त्यांचा आता 100% विषय हा कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे। याच्याबरोबरच आपण जी काही अनेक गिरणेवरच्या पुलांची मालिका चालू ठेवली त्या मालिकेमध्ये आता अजून एक भर पडली आहे, ती म्हणजे दोघही भातखंडे। पाचोरा तालुक्यातल्या भातखंड्यातून भडगाव तालुक्यातल्या भातखंड्यात जाण्याकरता जो आपला शेवटचा पूल होता, अर्थात अजून एक पूल राहिलेला आहे पण आपल्या हद्दीतला तो तिकडचा शेवटचा एक पूल होता, तो देखील मंजूर झालाय। त्याच्यासाठी 15 करोड रुपयाचा निधी सीएम जयस्वालच्या माध्यमातून मंजूर झाला आणि त्याचा देखील टेंडर येणाऱ्या 1-1.5 महिन्याच्या आत ते देखील निघणार आहे। दुसरा आता ह्या पुलांच्या बाबतीत आपला एकमेव पूल राहिला आहे, तो म्हणजे दोघं बांबरूडच्या हद्दीतला हा एक पूल आटोपल्यानंतर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यापूर्वी किंवा स्वातंत्र्यानंतर एकमेव फक्त पूल होता, तो म्हणजे भडगावचा। त्याच्या पलीकडे आपल्या ह्या गिरणेवर आपल्या हद्दीत एकही पूल नव्हता। पण आता जवळपास गुढेनावरे, पांढरत, निंभोरा, भडगाव, वाघ, आझाद चौक ते पेठ, आता दोघही भातखंडे आणि राहिलाय आपला फक्त म्हणजे मायजी उतराण आणि आता राहिलाय दोघही बांबरूड। मला खात्री आहे की येणाऱ्या 2-4 महिन्याच्या आत दोघं बांबरूडचाही पूल आपला मंजूर होईल आणि खऱ्या अर्थाने गिरणा ह्या विषयावरचा रस्त्यांच्या दळणवळणाचा आणि गिरणाच्या म्हणजे प्रवासाचा, गिरणेवरच्या पुलांचा हा विषय येणाऱ्या 100 वर्षाकरता संपलेला असेल अशा पद्धतीची व्यवस्था आपण पुलांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे। दुसरा एक महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे शेत रस्त्यांच्या संदर्भातला की आपण जर पाहिलं तर आपण शेत रस्त्यांच्यासाठी मागच्या 4-6 महिन्यापूर्वी 100 किलोमीटरचे शेत रस्ते आपण पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या शेतकरी बांधवांसाठी मंजूर केले होते। आता 100 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटरची किंमत ही 25 लाख रुपये, 100 गुणिला 25 लाख बेरीज तुम्हीच मारून घ्या। दुसरा एक विषय आहे
आता काही लोकांची पुन्हा मागणी होती की 100 किलोमीटर झाले, आमचा राहिलाय. तर आता आपण जवळपास 58 किलोमीटर रस्ते, शेत रस्ते हे पुन्हा मातोश्री पानंदमधून मंजूर केलेले आहे. आणि दुसरं एक 95/5चं एक हेड आहे की ते देखील मातोश्रीमधूनच किंवा MREGS मधून 95/5चं ते हेड आहे. आणि त्या 95/5च्या हेडमध्ये गाव अंतर्गत जे काही कामं असतील ते कामं आपण करू शकतो. म्हणून त्याच्यासाठी जवळपास 7.5 करोड रुपयाचा निधी हा आपण 95/5च्या हेडखाली या राज्याचे मंत्री आदरणीय भुमरे साहेब यांच्या माध्यमातून आपण हा 95/5च्या निधीतून जवळपास 7.5 कोटी रुपयाचा निधी ह्या जवळपास 50 गावांसाठी 22 ह्या जवळपास 7.5 कोटी रुपयाचा निधी आपण त्या 95/5च्या हेडखाली मंजूर केलेलं आहे. त्याचं देखील टेंडर प्रोसेस आता चालू होणार आहे. माझी ह्या शेत रस्त्यांच्या संदर्भामध्ये सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. अर्थात मी त्याच्यासाठी सर्व अधिकारी आणि इंजिनियर लोकांची बैठक घेणार आहे. 158 किलोमीटरचे रस्ते मंजूर होऊन देखील मला दुर्दैवाने तुमच्या समोर सांगावंसं वाटतं की अजूनपर्यंत एकही रस्ता हा चालू झालेला नाही. म्हणून मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला, शेतकरी बांधवांना आव्हान करेल, विनंती करेल की आपण खऱ्या अर्थाने आता आमच्याकडे इतर रस्त्यांची मागणी न येता फक्त शेत रस्त्यांची मागणी येते आहे. तुमच्या मागणीनुसार मी जवळपास 160 किलोमीटर रस्ते हे मंजूर केलेले आहेत. त्याला आपण जर का तात्काळ चालू केले तर मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचा विषय आपल्याला शेत रस्त्यांसाठी पाहायला मिळेल. मला दुसरा एक विषय आहे, म्हणजे आता तुम्ही